हा एक मी लेख लिहिला आहे. त्याचं नाव आहे गरिबीतील श्रीमंत भावना. गरिबीतील श्रीमंत भावना. आर्थिक परिस्थिती खूप चांगली असलेली एका श्रीमंत मुलीने अगदी साधारण परिस्थिती असलेल्या आपल्या एका मैत्रिणीला आणि तिच्या संबंध परिवाराला आपल्या घरी जेवायला बोलवले. या गरीब कुटुंबाला खूप आनंद झाला. एवढ्या मोठ्या श्रीमंत मुलीने आर्थिकदृष्ट्या गरीब मैत्रिणीला घरातील सर्वांसकट जेवायला बोलवावे याचं त्या लोकांना फार कौतुक वाटलं. सहसा कुणाची अशी वृत्ती नसते, हो ना. असो, मग सगळेजण तिच्या घरी जेवायला गेले. त्या श्रीमंत मुलीने भरपूर आणि अतिशय स्वादिष्ट असा आंब्याचा रस केला होता. या गरीब कुटुंबाला आमरस कुठून मिळणार? सर्वांनी मस्त चापून चोपून रस खाल्ला. त्यांना फार अप्रूप वाटले. सर्वांनीच या श्रीमंत कुटुंबाचे मनपूर्वक आभार मानले. आपल्या एवढ्या मोठ्या श्रीमंत मैत्रिणीचे हे प्रेम पाहून ती गरीब मैत्रीण भारावून गेली. निरोप घेताना ती तिला म्हणाली, आता पुढच्या रविवारी तू आणि तुझ्या घरचे सर्वजण आमच्याकडे जेवायला या बरं का. मलाही थोडी संधी दे की माझं प्रेम व्यक्त करण्याची. सगळेजण जेवायला या. ते ऐकून ती श्रीमंत मैत्रीण हसली आणि तिने ते कबूल केले. आता या गरीब मैत्रिणीची आर्थिक परिस्थिती खूप साधारण होती, पण ती मुलगी सहृदय होती. आपली एवढी मोठी श्रीमंत मैत्रीण तिच्या घरच्या लोकांसह आपल्याकडे जेवायला येणार म्हणून तिने आणि तिच्या कुटुंबियांनी थोडे थोडे पैसे जमवले. इकडून तिकडून कसे तरी मोजका मर्यादित प्रमाणात आंबा आणला आणि त्याचा होईल तेवढा रस केला. ठरलेल्या दिवशी ती श्रीमंत मैत्रीण तिच्या सर्व परिवारासह तिच्या घरी आली. मग गप्पा गोष्टी होऊन जेवण सुरू झाले. आंबा थोडाच आणला होता. या श्रीमंत परिवाराला एक एक वाटीच रस मिळाला. त्या गरीब कुटुंबाने तर स्वतः रस घेतलाच नाही. आपले मन मारले. पण जेवताना ही श्रीमंत मैत्रीण मात्र फुगून बसली. हास्य विनोदात भाग घेईना. कसे तरी भोजन कार्यक्रम पार पडला आणि या परिवाराने यजमानांचा निरोप घेतला. घरी आल्यावर या श्रीमंत मैत्रिणीला फार राग आला. ती आपल्या आईला म्हणाली, शी, काय तो भिकारडेपणा. आपल्या घरी यांनी किती भरभरून रस खाल्ला, वाट्याच्या वाट्या रस पिला आणि आपल्याला मात्र जेवायला एवढासा रस वाढला. आपला अपमान केला. आमच्या घरी एवढा मोठा रस खाताना लाज वाटली नाही आणि आम्हाला मात्र एवढूसा रस दिला. भिकारडे कुठले, आता यांच्याशी बोलायचंच नाही. ते ऐकून तिची आई तिच्या जवळ गेली आणि तिला थोपटून म्हणाली, अगं तसं म्हणू नये पुरी. ते परिस्थितीने गांजले आहेत. तिनं आपल्याला वाटेभरच रस वाढला, पण त्यामागे तिची जी भावना होती ती तू बघ. ऐपत नसताना देखील या लोकांनी कसं तरी करून मोजक्या पैशाचा आंबा आणला. रस किती वाढला ते महत्त्वाचं नाही, किती प्रेमानं वाढला हे महत्त्वाचं आहे. सुदामाच्या घरी श्रीकृष्ण जेवायला गेला. त्यावेळेस श्रीकृष्णाला सुदामाचा फक्त जिव्हाळा दिसला, मित्रप्रेम दिसलं, आस्था दिसली. त्याने काय वाढलं हे पाहिलं नाही. तू देखील तुझ्या मैत्रिणीकडे अशाच भावनेने बघ, म्हणजे तुलाही तिचं अंतःकरण दिसेल. एका मैत्रिणीची कळकळ तो व्यवहारात नकोस पाहू बेटा. तिला आपल्यासाठी खूप करावं असं वाटलं, पण बिचारी परिस्थितीने हताश होती. तरी तिने ते व्यक्त केलं. थोडा वेळ ती सुदामा आहे असं समज आणि तू श्रीकृष्ण होऊन तिच्या मनामध्ये डोकून पहा. तुला तिचं फक्त प्रेमच दिसेल. एवढं बोलून आईने आपल्या मुलीला थोपटले. हे ऐकल्यावर मात्र त्या मुलीला अगदी ओशाळासारखं झालं आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू आले. तिला आपली चूक कळली. माणुसकीची जाणीव झाली. ती आईला म्हणाली, खरंच आई, तू म्हणतेस ते. मी संकुचित विचाराने या प्रसंगाकडे बघितले आणि मला माझ्या विचारांची लाज वाटली. मी इतकी कोत्या मनाची कशी झाले ग. आज तू मला खूप काही शिकवलंस आई. तुझे बोल माझ्या मनात अगदी भिडले. खरंच मी असं म्हणायला नको होतं. मुलीचे ते बोलणं ऐकून आईनं तिला प्रेमाने जवळ घेतलं. त्या मुलीला एक नवीन शिकवण मिळाली. तात्पर्य काय, कुणी किती प्रमाणात दिलं यापेक्षा किती भावनेनं दिलं ते जास्त महत्त्वाचं आहे.